नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. आणि आज आपण असंच एक नवीन जागा एक्सप्लोअर करायला आलो आहे. आपण दरवेळेस नवीन नवीन ठिकाणी जाऊन ती जागा एक्सप्लोअर करत असतो, तसेच आजही आपण आलो आहे. आणि आज आपण फक्त दोघंच आहेत, मी आणि चेतन आहे, कारण आज के बी पुण्याला गेला आहे आणि मुलं पण अवेलेबल थोडे बिझी आहेत. आणि आम्ही दोघे होतो, बोललो आज काय करायचं, बोललो चला जाऊ आणि नवीन जागा एक एक्सप्लोअर करू. आपल्या पूर्ण सबस्क्रायबर्स लोकांना बघायला भेटेल ही जागा. आणि खरंच खूप छान जागा आहे. हे म्हणजे शिवमंदिर आहे आणि खूप पुरातन काळातलं शिवमंदिर आहे आणि एक अशा ठिकाणी आहे की बऱ्याच लोकांना हे माहिती नाही. म्हणून ही आज जागा आम्ही एक्सप्लोअर करू आणि तुम्हाला सांगू की हे ठिकाण कुठे आहे, कसं यायचं या ठिकाणी. तर हा व्लॉग आपला शेवटपर्यंत असाच तुम्ही बघत राहा, तुम्हाला सगळी माहिती भेटेल. चला बघूया. मित्रांनो, आपण आता इकडे चाललो आहे, बघू शकता तुम्ही इकडे वरती. काकांना लागलाय खोकला. खरं स्वच्छता वगैरे चांगली ठेवली आहे इथे या लोकांनी. सुंदर जागा आहे. कुठे वरती जाऊन इथे वृद्धाश्रम आहे. इकडे मित्रांनो एक आश्रम सुद्धा आहे आपल्या वृद्ध माणसांसाठी. वृद्धाश्रम तुझे ते बोलले पुढे जाऊन गेट. हाच गेट आहे. हा गेट नाही रे. पुढे काहीतरी बोला. काका आज जमा होणारच वाटतं. पुढे काहीतरी बोला. मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपण आलो इकडे वरती या ठिकाणी आणि इथे आपलं महादेवांचं सुंदर असं मंदिर आहे. आता आपण ते बघू. हे पुरातन काळातलं मंदिर आहे. बालेश्वर मंदिर, श्री बालेश्वर देवस्थान. थांब बघूया आपण. सुंदर अशी जागा आहे मित्रांनो इकडे. खरंच वृद्ध माणसांसाठी बनवलं आहे यांनी, आश्रम आहे इकडे आणि चांगलं ठेवलं आहे. म्हणजे बघायला गेलं तर मस्त आहे, छान वगैरे बसलेले तुम्हाला दिसतीलच इकडे. मित्रांनो, आपण इकडे आता ह्या मंदिराच्या इथे पोचलो आहे. आपल्या महादेवांचं सुंदर असं मंदिर आहे. तर हे मंदिर आत्ता तरी सध्या बंद आहे. आता आहे दुपारचे 3:30 वाजलेत, त्यामुळे तिकडे बंद आहे आतमध्ये. पण इकडेच त्याच्या पाठीमागे एक गार्डन आहे सुंदर असं, आणि त्या गार्डनमध्ये महादेवांची मोठी मूर्ती आहे बघण्यासारखी. तर ती आपण आता बघूया. आणि एक मोठासा असा नंदी, सगळ्या म्हणजे बघण्यासारख्या गोष्टी आहेत. तर चला आता आपण बघूयात त्या. बघू शकता मित्रांनो, सुंदर अशी व्यवस्था केली आहे त्यांनी. हे बघा मित्रांनो, इथे असं हे सुंदर असं महादेवांचा स्टॅच्यू आहे, नंदी. खरंच बघण्यासारखी ठिकाण आहे हे. दत्त
मित्रांनो, ही भव्य अशी मूर्ती, ही बॅक साईड आहे तिची आणि इकडे चक्रधर स्वामींची पण मूर्ती आहे आणि छान असा परिसर मेंटेन केला यांनी. So, कसं वाटतंय चेतन मग? खूप छान वाटतं आणि खूप शांतता आहे. आपल्या ते गजबजलेल्या गर्दीमधनं बाहेर आल्यासारखं एकदम खूप छान वाटतं. खूप शांत जागा आहे आणि एकदम डोंगरावरती असल्यामुळे हवा वगैरे सुंदर आणि यांनी मेंटेन पण तसंच छान केलंय. सगळीकडे बसण्यासाठी एकदम म्हणजे आता सनसेट होईल जर संध्याकाळी तर एकदम बघा मित्रांनो, बघण्यासारखा व्ह्यू आहे एकदम. ही जागा कशी बरीच लोकांना माहिती नाहीये म्हणून आपण आज एक्सप्लोर करायला आलोय. आपल्या सबस्क्रायबर्स पर्यंत पोहोचवण्याचाच प्रयत्न आहे आपला. हर हर महादेव. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगतो ही प्रॉपर जागा ही कुठे आहे. मुंबईमध्ये आपला गोराई म्हणून आपला जो एरिया आहे, गोराईच्या पासून एक 2 किलोमीटरवरतीच आहे महादेवाचं मंदिर आणि हा स्टॅच्यू आहे पूर्णपणे मोठा असा. तुम्ही गोराई बीचला जर आला असाल तर तिथून फक्त 2 किलोमीटर पुढे स्ट्रेट यायचं आणि राईट मारला की एक आश्रम आहे आणि त्या आश्रमाच्या पुढेच हे महादेवांचं मंदिर आणि हा स्टॅच्यू तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय. हा मोठा असा स्टॅच्यू आहे इकडे, खरंच बघण्यासारखा आहे एकदम. तर कधी तुम्ही इकडे आलात गोराई साईडला, मीरा भाईंदर उट्टण मार्गे सुद्धा तुम्ही येऊ शकता आणि आपल्या बोरवली मार्गे बोरवली वेस्ट गोराई फेरीने सुद्धा तुम्ही येऊ शकता. 2 तुम्हाला रस्ता आहेत इकडे येण्यासाठी आणि बघण्यासारखं आहे. खूप खरंच छान आहे. स्टॅच्यू तुम्ही बघू शकता. हा गोवा वगैरे बाहेरच्या ठिकाणी असा हे मोठे मोठे स्टॅच्यू आपल्याला बघायला भेटतात, पण मुंबईमध्ये मला तरी असं वाटतं मी फर्स्ट टाइम हा स्टॅच्यू इकडे बघितला आहे, असा एवढा मोठा. त्यामुळे तुम्ही सुद्धा यायचा विचार करत असाल तर नक्की या आणि ह्या जागेला भेट द्या. शांत असं ठिकाण आहे. आज मी आणि चेतन आलो इकडे. आज बऱ्याच दिवसांनी आमची येण्याची इच्छा होती. आज आम्हाला वेळ होता, सुट्टी होती. बोललो की चला आज जाऊया. बऱ्याच दिवसापासून विचार होता, पण बोलतात ना की एक बुलावा यावा लागतो. आज तो बुलावा आला आणि आम्ही इकडे आलो. आता मंदिर पण आपण बघूया. मंदिरात दुपार असल्या कारणाने बंद आहे, पण आता आपल्याला जायला भेटेल तिथे, ते सुद्धा बघूया. पण तुम्ही मूर्ती बघा, ही सुरेख असं काम केलेलं आहे. त्याचे शॉर्ट्स आम्ही घेतलेले आहेत, ते आम्ही आपल्या व्लॉगमध्ये मस्तपैकी आता एडिट होईल तेव्हा तुम्हाला दिसतीलच. आणि आता इकडे मित्रांनो सनसेटसुद्धा होतं. अजून जेव्हा सनसेट होईल तेव्हा तर अजून बघण्यासारखं दृश्य असेल इकडे. आणि इथूनच गोराई बीचसुद्धा जवळ आहे, त्याच्यामुळे लोकांसाठी खूप पर्यटनाचा खूप छान असं ठिकाण आहे. पण आपल्या बऱ्याच लोकांना, सबस्क्रायबर्स लोकांना माहिती नसतं नक्की कुठे आहे काय. तर आपला हा व्लॉग तुम्ही पूर्णपणे बघाल तर तुम्हाला नक्कीच समजेल. तर मित्रांनो, आपण आता मंदिरात प्रवेश करतोय. आपण बराच वेळ थांबलो. मंदिर बंद आहे, आता माहिती नाही की कधी ओपन होतं वगैरे काय, पण आपण ॲटलिस्ट बाहेरून महादेवांचं दर्शन घेता येईल ते घेऊया. इथे बघू शकता तुम्ही नंदी, इकडे आपले हनुमान आहेत. आज शनिवार आहे, जय श्रीराम. इकडे गणपती बाप्पा आहेत आपले आणि इकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता हर हर महादेव. मंदिर बंद असल्यामुळे आपण आत जाऊ शकत नाही, पण खरंच खूप छान असं बसण्यासाठी वगैरे खूप छान असा परिसर आहे इथे. मंदिर मला वाटतं संध्याकाळी ओपन होत असेल. आत्ता 4:30 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे बंद असेल. पण खरंच खूप मनाला छान वाटलं इकडे येऊन, महादेवांचं दर्शन घेऊन. छान असं मंदिर आहे. मित्रांनो, आपण आता दर्शन तर घेतलं मंदिराचं. हा बघा मित्रांनो, हा आपला मित्र मस्त बसला इकडे शांत सोफ्यावरती. तर मित्रांनो, इकडे पाठीमागेच गौशाला सुद्धा आहे, ती सुद्धा आपण बघूया. छान इकडे प्राण्यांचं त्यांना व्यवस्थित धुवून वगैरे छान असेल. गौ माता, मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही, हे मस्त असे आपले छोटे छोटे वासरू आहेत. हे भारी म्हणतात, खरंच सुंदर आहे. ते घाबरतात आहेत आपल्याला जरा बघून. हे बघा, हा बघ मोठी पाय. काय नाही माझ्याकडे खायला बाई, भारी आहेत ना हे. तेव्हा आलं का त्याला वाटतं तू घेऊन आला काय, ते खा मोबाईल. माता, गौ माता हो तो आला. हा पण भारी आहे
खरंच खूप मस्त मेंटेन केलंय या लोकांनी. भारी आहेत ना हे सगळे. आता यांना खायला इथे द्यायला हे नसतात वाटतं ते. हेच लोक देतात वाटतं त्यांना. मित्रांनो तुम्ही बघितलं आपण आत्ताच महादेवाच्या मंदिरांचं दर्शन घेतलं. खरंच खूप छान सुंदर असं मंदिर आहे आणि तो स्टॅच्यू महादेवांचा खूप मोठा आहे. खरंच इथून 12-15 फूट आहे, बघण्यासारखं आहे. तर तुम्ही इकडे आलात तर नक्की इकडे गोराई साईडला आलात तर नक्की इकडे व्हिजिट करा. खरंच बघण्यासारखी जागा आहे. तर आता आपण मंदिर तर पूर्णपणे एक्सप्लोर केलं. तर आता इकडेच जवळपास बीच आहे, गोराई बीच. तर जाऊया जरा तिथे. आता सनसेट व्हायचा टाईम झाला आहे, 5 वाजत आले. तर सनसेट बघूया आणि मग पुढे निघूया आपण. तर चला आता बीचवर भेटू. अशा प्रकारे आपण आता इथे गोराई बीचवर आलोय. मस्त आता सनसेट होतो. बघू शकता चेतन आणि आपला हा काळा घोडा आपल्यासोबत होता. बघू शकता तुम्ही मस्त आता इथे सनसेट होत्या पाठीमागे. सुंदर असा बीच आहे गोराई बीच. खरंच इथे प्रत्येक वेळी कधी पण येऊ, इथे एक वेगळीच सुकून भेटतो इकडे. मस्त. आता इथे थोड्या वेळ आपण फिरूया, एक अर्धा एक तास आणि मग निघूया. सुंदर असा सनसेट. मित्रांनो अशा प्रकारे आपण बीच वरती वगैरे मस्तपैकी फिरलोय आणि आता बघताय तुम्ही मस्तपैकी हा सनसेट झालेला आहे. इकडे पाठीमागे बघू शकता तुम्ही मस्तपैकी आणि सुंदर हवा सुटली आहे. खरंच खूप मस्त भारी वाटलं आज. जरा बऱ्याच दिवसानंतर बाहेर आलो आणि खरंच सुंदर जागा आहे. आपला गोराई बीच तर ऑलवेज भारीच आहे आणि आता खूप नवीन थोडं त्या लोकांनी बदल पण केले चांगले. तुम्ही सुद्धा नक्की या, व्हिजिट करा. आज जे आपण महादेवाचं मंदिर बघितलं त्याचा ॲड्रेस तर आम्ही तुम्हाला पूर्णपणे सांगितला आहे. आणि त्यानंतर इकडेच गोराई बीच फक्त एक 10 मिनिटावरती आहे. तर तिकडे येऊन नक्की तुम्ही एन्जॉय करू शकता, फॅमिलीसोबत येऊ शकता. तर तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा नक्की या आणि व्हिजिट करा. आणि हा आपला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ज्याच्यामुळे आम्हाला सुद्धा अजून एक उत्सुकता असते की नवीन नवीन ब्लॉग बनवायचे आपल्या सबस्क्रायबरसाठी. तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा की कसा आपला हा ब्लॉग झाला आहे ते. आणि भेटूच आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि नवीन सबस्क्रायबर्स असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपले ब्लॉग्स येत राहणार आहेत आपल्या चॅनेलवर. अतरंगी क्रिएटर 66. लाईक, शेअर, सबस्क्राईब. चलो बाय बाय.